रामकृष्ण हरी. काही वेळापूर्वी आपल्या आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून भूवैकुंठ पंढरपूरकडे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय जगद्गुरू द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लवितकर आहेत. बाबांना एक प्रार्थना करतो, विनंती करतो. बाबा, वारीची काही पार्श्वभूमी आहेत, ती पार्श्वभूमी तुम्ही आमच्या मंडळींना सांगू शकता? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतनम. खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली या परंपरेचे मूळ प्रवर्तक किंवा मूलाधार म्हटलं तरी काही वावगं नाही असे संतवर्य आणि विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा प्रतिवर्षानुक्रमानं याही वर्षी पंढरीकडे आज प्रस्थान झालेलं आहे. खरं तर वारी आणि त्या वारीचे मूळ प्रवर्तक हे निवृत्तीनाथ महाराजच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी दीक्षा आणि अनुग्रह देताना पंढरीच्या वारीचा नेम सांगितला. याचा अर्थ असा, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गैनिराज माझं सांगितले. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की गैनिराज महाराजांनी म्हणजे माझ्या सद्गुरूंनी आणि विठ्ठल भक्तीची मला एक प्रकारचा वारीचा नेम दिलेला आहे. किंवा आज मोठ्या संख्येनं वारकरी पंढरीकडे निघालेत. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये 53-54 वर्ष निवृत्तीनाथांच्या बरोबर पायीवारी केलेली आहे, आजही करतो आहे. आता माझं वय 84 ओलांडलं गेलं आहे, पण अजूनही वारीचा हव्यास किंवा वारीचा जो एक प्रकारचा जो टकाळा आहे किंवा वारीचा जो वेध आहे तो थांबत नाही, असा त्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा आहे. मला मोदी साहेबांनी म्हणजे पंतप्रधानांनी विचारलं अयोध्येमध्ये, एका वाक्यात मला वारकरी पंथ सांगा. किंवा संस्कार, संस्कृती, अनुभूती आणि आचार या 4 सूत्राचा विचार हा वारकरी पंथानं केलेला आहे. आम्ही लोक परंपरेनं वारी करतो. याचा अर्थ असा, माझे गुरुदेव प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर म्हणायचे की काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारीकर. सर्वस्व जो प्रभूला देतो त्याला वारीकर असं म्हटलं जातं. आणि वारकरी हा त्या वारीकर या शब्दाचा अपभ्रंश आहे, अपभ्रष्ट असा प्रकार शब्द आहे. पण मूळ शब्द वारीकर आहेत आणि वारीला अनुसरण वारी आहे. निवृत्तीनाथ महाराजांची वारी ही स्वल्प प्रमाणात होती. मला आठवतं ते सांगतो, 3 बैलगाड्या आणि ठराविक माणसं अशा पद्धतीनं प्रवास करत चालत असत. वेळेवर खानपान नसे, वेळेवर जाणं पोहतच नसे. पण गेल्या काही वर्षापासून आम्ही काही ध्येयवादी लोकांनी प्रयत्न सुरू केले आणि आज वारीचा मोठा विस्तार होतो आहे. आमची नाशिक जिल्ह्यातील तमाम वारकऱ्यांची इच्छा होती, माऊलीप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणे आपलाही पालखी सोहळा व्हावा, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले आणि या प्रयत्नाला आज मोठं यश आलेलं आहे. अशा पद्धतीने बाबांच्या आयुष्यामध्ये 50-60 वर्षापासूनचा जो काही वारीचा अनुभव आहे, ही नाथ परंपरा काय, निवृत्तीनाथ महाराज कोण आणि गहिनीनाथ महाराज कोण, सुंदर प्रकारे बाबांनी आपल्याला त्याचं याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.